फॅट लॉस फ्रेंडली, मुलांसाठी पण हेल्दी आणि चवीला तर एकदम उत्तम असा हा स्पॉन्जी चीझी मूग दाल डोसा एकदा नक्की ट्राय करून बघा. सकाळच्या घाईच्या वेळी बनवायला हा एकदम सोपा आहे. खूप झटपट बनतो आणि असा छान जाळीदार होतो. मूग डाळ मी 10-15 मिनटं कोमट पाण्यात भिजत घातली होती. त्यात 2 ओल्या मिरच्या, किसलेलं आलं, थोडंसं जिरं, चवीप्रमाणे मीठ आणि चिमूटभर साखर असं घालून हे छान बारीक वाटून घेतलं. एका वाडग्यात हे सगळं काढून घेतलं आणि त्याच्यात चिमूटभर हळद घातली. हळद घालून बॅटर छान ढवळून घेतलं. तवा मी आधीच गरम करायला ठेवला होता. आपण जसे नॉर्मल डोसे काढतो तसेच हे पण काढायचे आहेत. 1 डाऊल डोसा बॅटर मी या गरम तव्यावर घालते आहे. मी हे जास्त पसरवणार नाही आहे कारण मला डोसा स्पॉन्जी हवा आहे. जर तुम्हाला क्रंची आवडत असेल तर तुम्ही पातळ पसरवू शकता मसाला डोशासारखं. असा केला की ह्याला छान जाळी सुटते, जी मला फार आवडते. पोर्शन कंट्रोलमध्ये खायचं आहे आणि चवदारही खायचं आहे. त्यासाठी हा एक हॅक आहे. 2 छोटे डोसे घेतले, त्याच्यावर हाफ क्यूब किसलेलं चीज घातलं. आता एका डोश्यावर चीज घातलं, त्याच्यावर दुसरा गरम डोसा मी ठेवणार आणि प्रेस करणार आहे आणि दोन्ही बाजूनी शेकून घेणार आहे. हे कडक होत नाही, हे मऊच राहतं कारण हे मूग डाळीचं आहे. हे तुम्ही दह्यासोबत पेअर करू शकता किंवा ग्रीन चटणीसोबत किंवा हे असेही खायला खूप छान लागतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. अशा प्रकारच्या फॅट लॉस फ्रेंडली आणि चविष्ट रेसिपीजसाठी माझं पेज नक्की फॉलो करा. हेल्दी खा, हॅपी रहा. थँक्यू.